तर युद्धसज्जतेचा एक संदेशच याच्या माध्यमातून नागरिकांना दिला जातोय। उद्याच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या देशभर मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिलेले आहेत। राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल केला जाणार आहे आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आपण बघतोय की आता तशी तयारी सुरू झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, काही लष्करी अधिकारी, त्याचबरोबर नागरी संरक्षण दलाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहे। नागरी संरक्षण दलाचे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी सायरन आहेत आणि त्या सायरनची चाचपणी देखील आज केली जाणार आहे। उद्याला नेमकं कुठल्या ठिकाणी किती वाजता मॉक ड्रिल करायचं, कशा स्वरूपाचं मॉक ड्रिल असणार आहे याची आढावा घेण्यासाठी, याची चाचपणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की आपत्ती व्यवस्थापन विभागामधले कर्मचारी जे आहेत ते अलर्ट मोडवर आलेले आहेत आणि आता तयारीचा आढावा हा घेतला जात आहे। थोड्याच वेळामध्ये ही बैठक होणार आहे, परंतु संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे, नेमकं पुढे काय होणार, परंतु त्याची एक झलक उद्याला बघायला मिळणार आहे। उद्या देशभर अशा स्वरूपाचं मॉक ड्रिल केलं जाणार आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर भारत पाकिस्तान तणावादरम्यान देशभरामध्ये उद्या मॉक ड्रिल होते आणि नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन नागरी संरक्षण दलाच्या जवानांची बैठक होतीये। नाशिकमध्ये उद्या कुठे आणि कधी मॉक ड्रिल घेणार याचा आढावा घेतला जातोय। केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्रातल्या एकंदरीत 16 विविध स्थानांवरती अशा पद्धतीने मॉक ड्रिल उद्या होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।